खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण NCA बॉयज कडून. पॉवर प्लेचा फायदा घेताना मिथिलेश थोडासा अडचणीत येताना. नेक्स्ट बॅटर सोपान कोरडे उर्फ बुवा. नाही, बॅट चेंज अलाउड नाही आहे. दुसरा चेंडू हलक्या हाताने टोळलाय. 1 रन घेण्यात यशस्वी मिथिलेश. संघाचा खातो ओपन केलेला आहे. उत्कृष्ट अशी बॅटिंग शैली दाखवताना सोपान कोरडे हलक्या हाताने खेळून 1 रन घेण्यात यश प्राप्त केलेलं आहे. धावसंख्या झाली ती 2. 3 चेंडू 2 धावा. स्वैर मारा आणि +1. 2 धावांची भर. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 to go. पुन्हा एकदा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. 1 रन घेण्यात यशस्वी. वैभव होते तिकडे. लास्ट बॉल 1 to go. आणि हा खणखणीत चौकार मिथिलेशच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. बॉलर नेम प्लीज. मयूर बॉलर नेम सांगायचंय. दर्शन. न्यू बॉलर दर्शन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे दर्शन. स्ट्राईक एंडला सोपान कोरोडे. एक धाव. दर्शन. उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला मिळते सोनू यांच्याकडून. नक्कीच संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत त्यांनी, पण 1 धाव रोखण्यात अयशस्वी. धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा 1 धाव. एक धावा कंटिन्यू चालू ठेवल्यात. स्कोर बोर्डला थोडंसं बिझी ठेवलंय सोपान आणि मिथिलेश यांनी. सोपान कोरडे बाद होत आहेत धावचित्त्या स्वरूपात. उत्कृष्ट अशी
क्षेत्ररक्षण NCA वॉचकडून. न्यू बॅटर गौरव भोसले. नॉन स्ट्राईक एंडवरती पदार्पण करताना. एक धाव. शेवटचा चेंडू असेल. गौरव भोसले यांच्याकडून एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15, सॉरी 14 झालेली. चुकीची दुरुस्ती. एकही अवांतर डाव दिलेली नाहीये दर्शन यांनी. 6 चेंडू सोडून दिलेले आहेत. न्यू बॉलर कैफ. दोन ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 14. स्ट्राइक वरती गौरव भोसले. नॉन स्ट्राइक वरती मिथिलेश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन येतोय तो कैफ. खणखणीत चौकार मारण्याचा प्रयत्न होता पण एक धाव. 1D. आणि हा यशस्वी प्रयत्न चौकारसाठी. खणखणीत चौकार गौरव भोसले यांच्या बॅटमधून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 20. 3 चेंडू 20 धावा. वाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 21. खणखणीत चौकार गॅप मधून पास केलाय. मिथिलेशच्या बॅट मधून. दोन्ही क्षेत्ररक्षक बघत राहिले एकमेकांकडे आणि बॉल निघून गेला चौकार. धावसंख्या झाली ती 25. टॅप पद्धतीचा शॉट होता. एक धाव घेण्यात यशस्वी मिथिलेश. धावसंख्या झाली ती 26.
शेवटचा बॉल असेल. आणखीन एक अवांतर धाव. अजूनही एक चेंडू आणि एक ओव्हरची मॅच बाकी आहे आणि धावसंख्या झाली ती 27. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मिस हिट झालाय, परंतु एक रन घेण्यात यशस्वी गौरव. धावसंख्या झाली ती 28. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 28. शेवटचं षटक कोण हाताळणार पाहूया, दर्शन की शाहरुख. दर्शन येत आहेत वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन. चला यानंतर होणारा सामना आई गावदेवी विरुद्ध जय श्रीराम. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. धावसंख्या झाली ती 28. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 28. खूप सुंदर असा फॉलो थ्रू, पण एक रन रोखण्यात अयशस्वी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 29. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दर्शन खणखणीत शॉट मारलेला होता, चौकार गेला असता, पण खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच अडवलेल्या आहेत. हा बोलवलं ना. किती बॉल झाले? 2 झाले ना. खणखणीत शॉट मारलाय आणि खणखणीत चौकार. दुखापत झाली का? रॅली स्प्रे आहे. वैभव एक 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 अरे इकडे ते कालच कालच त्यांचा विवाह झालेला आहे, विवाहाच्या बंधनात अडकलेले आहेत आणि आता विवाहानंतरचा पहिला दिवस आहे. थोडीशी काळजी घ्यावी विनंती असेल आपणास आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तीन चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 34 आणि गौरव भोसले स्ट्राईक वरती आहेत. गौरव भोसले आउट होत आहेत, स्टंपिंग होत आहेत. न्यू बॅटर येत आहेत मनोहर. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. आपल्याकडे लहान पोराला खेळायला
तू मोठा आहेस मला मोठ्या बॉलची खेळायची सवय आता. न्यू बॅटर मनोहर ऑन स्ट्राईक. दर्शन वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. खूप उत्कृष्ट असा गोलंदाजी आणि फलंदाजी बघताना मनोहर 1 रन घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 35. शेवटचा चेंडू बघूया काय होत आहे. आणि हा बाद षटकार मारलाय मिथिलेश यांनी. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी दर्शन यांच्याकडून. एकही अवांतर चेंडू टाकलेला नाहीये. धावसंख्या झाली ती 35. 7 धावा आल्यात या ओव्हरला. पुढील होणारा सामना आई गावदेवी विरुद्ध जय श्रीराम. टॉस करायचा आहे. विराज सर टॉस करून घ्या. पुढील होणारा सामना आई गावदेवी विरुद्ध जय श्रीराम संघ याच्यात टॉस होताना विराज सर टॉस करतायत. जय श्रीराम संघाने कॉल केला होता. टॉस विन कोण आहे? टॉस विन आई गावदेवी संघ टॉस विन झाल्यावर त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. रामेश्वर संघाने 35 धावा केल्या. 36 धावांचं बलाढ्य असं लक्ष गाठायचं आहे NCA बॉईजला. 24 चेंडू 36 धावा. डॉक्टर कार्तिक यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. बॅटिंग मार्कवरती स्ट्राईक एंडला वैभव, नॉन स्ट्राईक एंडला कैफ. गोलंदाजी मार्कवरती पहिली ओव्हर घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत तो प्रथमेश की साहिल. साहिल की प्रथमेश बघूया. प्रथमेश दळवी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. प्रथमेश दळवी. नऊच्या सरासरीने 36 धावा करायचे आहेत. वैभव आणि कैफ. स्ट्राईक एंडला वैभव, नॉन स्ट्राईक एंडला कैफ. पहिला चेंडू उत्कृष्ट असा टोळवलेला आहे. वैभव यांच्या बॅटमधून पहिला चौकार.
पहिल्याच चेंडूवरती चौकार मारून संघाचं खातं उघडलंय वैभवने. वाईड बॉल. पंचाचा निर्णय वाईड बॉल. खणखणीत दुसरा चौकार. गौरव भोसले होते तिथे, परंतु त्यांच्याकडे कोणताही चान्स नव्हता. बॅक टू बॅक 2 फोर आलेत. 1 फोर 1 वाईड, तदनंतर पुन्हा एक चौकार. 2 चेंडूवर धावसंख्या झाली ती 9. आवश्यक असलेलं रन रेट साध्य केले अवघ्या 2 चेंडूमध्ये. अजून उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. खूप सुंदर असं ओपनिंग करताना वैभव. आणखीन एक चौकार घेण्याचा प्रयत्न होता, पण मोन्याने मनोहर होते तिथे, त्यांनी त्यांचा स्वप्न भंग केलेला आहे. आणखीन एक चेंडू होता. खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग केली. तेजस होते तिथे आणि कैफ यांना माघारी परतवत आहेत. एकही बॉल फेस केला नाहीये कैफ यांनी. नॉन स्ट्राइक एंडला रनआउट झालेत कैफ. तर बॅटरचं नेम कळवायचं आहे. बॅटरचं नाव कळवायचं आहे. विक्रांत. न्यू बॅटर विक्रांत. नॉन स्ट्राइक एंडला. 4 चेंडू 9 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती खणखणीत चौकार आलेत. 1 वाईड आला. तदनंतरच्या 2 चेंडू निर्धाव आले. त्यात एक विकेट घेण्यात यश आलेलं आहे प्रथमेश यांना धावचित या स्वरूपात. खणखणीत तिसरा चौकार वैभवच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 13. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. 2 चेंडू निर्धाव आले होते. त्यात एक गडी बाद करण्यात यश आलं होतं. तदनंतर पुन्हा एकदा मॅच आपल्या बाजूने झुकवताना वैभव. आणखीन एक उत्कृष्ट असा ड्राईव्ह केला होता. प्रथमेश खापणे होते तिथे आणि आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा अडवल्या त्यांनी. धावसंख्या झाली ती 14. एक वाईट टाकला ना. लाचा सिंगल आला. लाचा एक सिंगल ऍड कर. अजूनही 22 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 18 चेंडूत 22 धावा. समीकरण थोडंसं बदललं गेलंय पहिल्या ओव्हर नंतर. पहिलं महाग षटक हाताळलंय प्रथमेश दळवी यांनी. न्यू बॉलर साहिल शिंदे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. पंचांच्या उजव्या बाजूनी साहिल शिंदे. अठरा चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष गाठायचं आहे. एक धाव घेण्यात यशस्वी वैभव. स्ट्राइक एंड वरती न्यू बॅटर विक्रांत. बॉक्स आउट झालेले आहेत विक्रांत.
खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना साहिल संघासाठी दुसरा गडी बाद केलाय. न्यू बॅटर येत आहेत शाहरुख इनामदार. दोन चेंडूवरती एक धाव खर्च करत एक गडी बाद केलाय साहिल यांनी. धावसंख्या झाली ती 15. अजूनही 16 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे NCA बॉयज या संघाला जिंकण्यासाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यात यशस्वी लेग बायच्या स्वरूपात शाहरुख इनामदार. संधी होती ते वैभव माघारी परतला असता, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चूक करताना प्रथमेश दळवी बॉल थोडासा हाईट घेत त्यांच्या हातातून निसटले. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि तदनंतरच्या बॉलवरती वैभवला माघारी परतवलंय साहिलने. वैभव शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. न्यू बॅटर तैबू. नवरदेव आलेले आहेत. तैबू उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना साहिल. फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेत आणि 2 डॉट बॉल. वा सगळे आणि दुसरीच ओव्हर होती. 2-2-2-2. न्यू बॉलर चोपान कोरोडे पंचांच्या डाव्या हाताच्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतील. डावखऱ्या हाताचे गोलंदाज सोपान कोरोडे. 12 बॉल 20 धावाची आवश्यकता. खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना साहिल अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केलेत. थोडीशी मिस फिल्डिंग करतायत प्रथमेश. डॉट बॉल. खणखणीत चौकार शाहरुख इनामदार यांच्या बॅटमधून. स्ट्रेट ड्राईव्ह. कोणालाही चान्स नव्हता तिथे बॉल पकडण्याचा. पुढे येऊन सरसावत ठोकावलेला हा चौकार. समीकरण बदलते. 10 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. आणखी एक खणखणीत चौकार. फिल्डर होता तिकडे
पण चान्सच नाही मिळाला त्यांना. बॉल एवढा स्पीडने निघून गेला त्यांच्या. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. फिल्डिंग मध्ये परिवर्तन दिसतंय. मनोहर यांना बॉल दिसलाच नाहीये आणि बॉल निघून गेलाय. चौकार, सीमारेषे पार चौकार. शाहरुख इनामदार यांनी ठरवलेलं आहे सोपान यांना सेटच होऊन द्यायचं नाही. 2 चेंडूवर 2 सलग चौकार ठोकलेत. धावसंख्या झाली ती 24. धावसंख्या झाली ती 24. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तिकडे साहिल आहेत. संघासाठी अशी उत्तम कामगिरी करताना साहिल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत षटकातील. टू गोय. स्ट्राईक एंड वरती तब्बू. आणि बॉक्स बाहेर आउट झालेले आहेत. बॉक्स आउट झालेले आहेत तब्बू. शेवटचा बॉल असेल. न्यू बॅटर मैदानात. सोनू. न्यू बॅटर सोनू. शेवटचा बॉल. 7 चेंडू 11 धावा ची गरज आहे एनसीए बॉयज या संघाला. आणि हा उत्तुंग असा षटकार. बॉक्स बाहेर आउट झालेले आहेत सोनू. 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. खूप चांगला असा कमबॅक केलंय सोपान कोरडे यांनी. 2 खणखणीत चौकार खाल्ल्यानंतर 3 चेंडूवरती 1 धाव आणि 2 विकेट घेण्यात यश प्राप्त झालंय सोपान कोरडे यांना. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत साहिल शिंदे. बॅट्समन नेम स्वप्नील. नॉन स्ट्राईक एंडला तब्बू. एनसीए बॉयज या संघासाठी उत्कृष्ट अशी बॅटिंग करत असताना शाहरुख इनामदार क्रीजवरती आहेत. 6 बॉल 11 धावांचं लक्ष गाठायचं आहे. लेखपाय स्वरूपात 1 धाव घेण्यात यशस्वी शाहरुख इनामदार. समीकरण बदलते. 5 चेंडूत 10 धावांची आवश्यकता. साहिलने या अगोदर आपल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. उत्कृष्ट असा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता.
ऑफ साईडला 1 रन घेण्यात यशस्वी स्वप्नील. धावसंख्या झाली ती 27. 4 चेंडू 9 धावा. खणखणीत पुढे खेळण्याचा प्रयत्न आकाश करगुडकर होते तिथे. एक धाव. 28 झाली धावसंख्या. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा 1 रन. आता फक्त 2 चेंडू बाकी आहे. 2 चेंडूवरती 7 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही चेंडूवर दोन्ही चौकार लगवायचे. शाहरुख इनामदार स्ट्राईक वरती. रिव्हर्स स्वीट खेळलाय. मनोहर आहेत तिथे. नक्कीच चांगली फिल्डिंग करताना. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एक धाव आणि अशा प्रकारे रामेश्वर संघाने ही मॅच जिंकलेली आहे. पुढील होणारा सामना आई गावदेवी विरुद्ध जय श्रीराम संघ. आई गावदेवी यांनी आपला निर्णय कळवायचा आहे.